राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असतानाच मराठा आणि ओबीसी नेते आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देत समाजाला आवाहन केले आहे. त्यामुळे आरक्षणाचा वाद नेमका कसा सुटणार, या वादावर मार्ग कसा निघणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजीनगरमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय घोषणा करतील याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात या घोषणेमुळे मोठी उलथापालथ होणार का, असे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. राज्यातील मराठा ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. SC ST आणि ओबीसींच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत, अशी घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ओबीसींचा लढा ओबीसी संघटनांनी लढावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली. नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. नवीन कुणबी प्रमाणपत्र तपासले गेले नाहीत. ज्यांना दिले त्यांनी अर्ज केलेले नाही. तुम्ही स्वतःहून सर्व केलं आहे. ज्यांनी घेतलं नाही त्यांनी ते सोडून दिलं आहे. असं होऊ शकत नाही. तुम्ही आता जे काढलं ते रद्द करा. जे कुणबी आहेत ते अर्ज करतील आणि त्यांना आरक्षण मिळून जाईल. मी जर सर्टिफिकेट मागितलं नसेल तर माझ्या नावाने कसं देणार, असे सांगितले. मी मागितलंच नाही तर माझ्या नावाने कसं देता, जेवढे अर्जच आलेले नाहीत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. याचाच अर्थ ज्यांच्याकडे कुणबी आरक्षणाचे कागदपत्र आहेत ते प्रशासनाकडे जाऊन आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवून घेतील. पण प्रशासनाकडून स्वतःहून सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणं चुकीचं आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडली. राजकीय पक्षांनी या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे. दंगल होईपर्यंत वाट पाहू नये. परिस्थिती स्फोटक आहे, एवढं सांगतो. तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत आणि विधानसभा आहे. निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. NCP, काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजप हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत, म्हणून ते भूमिका टाळत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते पहा. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही यात्रा सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे. आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतली आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, SC ST विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे. केंद्राची स्कॉलरशिप मिळते, राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे. त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा SC ST जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे. घाई गर्दीमध्ये ज्यांना
फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट, त्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो, तो घाईगर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे, तो पूर्णपणे रद्द करावा. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण त्यांचं कुणबींचं ओबीसी मध्ये इन्क्लुडेड आहे. आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये SC ST ला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसी ला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे. या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे. टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही. जेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतोय, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत. आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये. शांतता ही राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाही. या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनी ही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असताना ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे. मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्याच्यामुळे असणारं जे आंदोलनं झाली पाहिजेत ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे भेसळ आहे, सगळे सोयरे भेसळ आहे. आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इश्यूवरती की एक जनांगीची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, हा एक इश्यू. आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत
या संदर्भात तुमची भूमिका काय? आपण सगळ्यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत बारकाईने ऐकली नाही. त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला. त्यावेळेस सुद्धा सत्ता पालट होती, आता सुद्धा सत्ता पालट आहे. त्याच्यामुळे सत्ता पार्टीच्या बॅकग्राऊंडवरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला, यावेळेस ओबीसींचा बळी जातोय का, हा महत्वाचा भाग आहे. माझं म्हणणं असं आहे की ते तपासल्या गेलेलं नाहीये. ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का, तर त्यांनी अर्ज केलेला नाही. तुम्ही स्वतःहून सर्च केलेला आहे, अधिकाऱ्यांनी सर्च केलेला आहे. ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आताच्या याच्यामध्ये, त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जे काढलेले ते रद्द करा. जे कुणबी आहे ते शासनाला अर्ज करतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल. की मी जर मागितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या नावाने कसं काय इश्यू करणार? मी मागितलं तर तुम्ही मला द्या ना. मी जर मागितलंच नाही तर तुम्ही माझ्या नावाने कसं इश्यू करताय? तर त्या सगळ्या बाय प्रोसेस झालेल्या असतील ना, की अर्ज करणं. अर्ज आलेलेच नाहीये.